येतेय दिल्लीमधून दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे। ईमेलद्वारे शाळांना पुन्हा एकदा बॉम्बची ही धमकी देण्यात आली आहे। नोएडाच्या शिवनाडर या शाळेतही बॉम्बच्या धमकीचा मेल आलेला आहे। त्यानंतर शाळा व्यवस्थापनानं सर्व विद्यार्थ्यांना घरी पाठवले। दरम्यान बॉम्ब शोधक आणि श्वान पथक यासह पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत। अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रामराजे, यापूर्वी आपण पाहिलं होतं दिल्लीमध्ये बॉम्ब शाळांमधून ठेवल्याची जी बातमी होती ती समोर येत होती आणि आता मात्र बॉम्बनं शाळा उडवून देण्याची धमकी दिली जाते। बिलकुल, हा मेल जो आलेला आहे तो आज कुठून आलेला आहे याचा तपास पोलीस करत आहे आणि त्याचबरोबर सायबर पोलीस सुद्धा करत आहे। परंतु मागील 6 फेब्रुवारीला सुद्धा अशाच प्रकारची धमकी आली होती आणि हा केवळ खोडसाळपणा आहे का खरंच धमकी दिली जाते यामध्ये सुद्धा पोलीस जे आहेत ते तपास करत आहेत। परंतु या मुलांना आज शाळेने सुट्टी दिलेली आहे आणि सर्वच मुलांना आपापल्या घरी पाठवलेलं आहे, कारण कोणतीही अप्रिय घटना घडू नये याची काळजी घेण्यात आलेली आहे आणि संपूर्ण परिसर जो आहे तो तपासला जातोय। त्या ठिकाणी डॉग स्क्वॉड आलेला आहे, बॉम्ब पथक सुद्धा आलेला आहे आणि शाळेचा प्रत्येक कोपरा जो आहे तो तपासण्याचं काम सुरू आहे। आणि त्याचबरोबर केवळ एकाच शाळेला अशा प्रकारची धमकी दिली आहे का किंवा इतर शाळांना पण धमकी दिली जाते का, फ्रिक्वेंटली या धमक्या ज्या आहेत त्या कोणत्या ईमेलवरून येत आहेत का, कोणती विशेष संघटना याच्या पाठीमागे आहे का, याच्या तपासामध्ये पोलीस गुंतलेले आहेत। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर शाळेमध्ये अशा पद्धतीने ईमेलद्वारे धमकी दिली जाते आणि बॉम्बची ही धमकी देण्यात आलेली आहे।